तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, सनातन धर्माच्या इतिहासात दडलेली काही अनकथित सत्य जे की तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकेल. लंका विजयी झाल्यानंतर हनुमानजी हिमालयातील पर्वतामध्ये गेले आणि तेथे त्यांनी हनुमत रामायणची रचना केली. परंतु जेव्हा त्यांना महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणाबद्दल समजले तेव्हा त्यांनी आपले रामायण समुद्रात विसर्जित केले. हनुमानजींच्या या महान त्यागाने महर्षी वाल्मिकी एवढे प्रभावित झाले की त्यांनी आपल्या पुढील जन्मात हनुमानजीच्या महिमेचे गुणगान करण्याचा संकल्प केला. हाच संकल्प पूर्ण झाला जेव्हा महर्षी वाल्मिकी यांची तुलसीदासांच्या रूपात जन्म घेतला आणि हनुमान चालीसाची रचना केली. सहस्त्र योजन परभानू लिलोत्याही मधुर फल जानू या ओळीचा अर्थ आहे की हनुमानजींनी तब्बल 15,36,00,000 किलोमीटर अंतर पार केले आणि सूर्याला गोड फळ समजून गिळले. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की 17व्या शतकात ख्रिश्चन सायन्सने दिलेली पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतर 15व्या शतकातच तुलसीदासजींनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवले होते. सनातन धर्माचे हे अद्भुत सत्य आपल्याला दाखवते की आपल्या पौराणिक कथा आणि ग्रंथामध्ये किती सखोल ज्ञान दडलेले आहे. अशाच अद्भुत गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या रहस्य टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.